पण नेत्यांनी सांगितलं आतापर्यंत सर्वसामान्य माणूस तुमच्या ताकदीवर उभा राहिला आणि नेत्यांनी आतापर्यंत कोणत्या घराण्यामधली मुलं मोठी केली नाही, तर सर्वसामान्य माझ्यासारखी मुलांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. म्हणून नेत्यांनी सांगितलं तू बोलला पाहिजे. म्हणून या व्यासपीठावर राणीताई बोलल्यानंतर सुद्धा प्रोटोकॉल तोडून मी या ठिकाणी आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागतो. खरं तर या सभेच्या निमित्तानं सुप्रियाताई या ठिकाणी येत आहेत. अरे ज्यांना संपलं म्हटलं पण बापासोबत कसं उभं राहावं, अरे ज्यांना संपलं म्हटलं पण बापासोबत कसं उभं राहावं, हे संपूर्ण देशाला ज्यांच्याकडे पाहून कळे, हे संपूर्ण देशाला ज्यांच्याकडे पाहून कळे, अशी महाराष्ट्राची रणरागिणी आदरणीय संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे. तसेच जो आएंगे 1,00,000 वोटों से चुनके, जो आएंगे 1,00,000 वोटों से चुनके, 24 नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तमानपत्रात बातमी असणार. पारनेर तालुक्याच्या इतिहासातील पहिली महिला आमदार राणीताई निलेश लंके, राणीताई निलेश लंके. आणि ज्याने मी मोठा असं म्हणणाऱ्यांची, आणि ज्याने मी मोठा असं म्हणणाऱ्यांची पाठवून दिली उत्तरेत 4 व्हीलर, ज्यानं मी मोठा असं म्हणणाऱ्यांची पाठवून दिली उत्तरेत 4 व्हीलर. अरे संपूर्ण देशाला काय, मोदी साहेबांना सुद्धा कळाला निलेश लंकेचा हे जायंट किलर, निलेश लंकेचा हे जायंट किलर. अरे कसलं कर्तृत्व निर्माण केलं. परवा त्या गल्लीतल्या पुढाऱ्यांनी सभा घेतली. अरे तुमचे बापजादे आमदार होते ना, तेव्हा निलेश लंके पत्र्याच्या घरात राहत होता. आजही तुम्ही गल्लीत आहेत. निलेश लंके दिल्लीत पोहोचला या सर्वसामान्य माणसाच्या ताकदीच्या बळावर. अरे आजही पत्र्याच्या घरात आहेत. अरे कसलं कर्तृत्व निर्माण केलं. आजही जर खासदार रस्त्याने निघाला ना, 70 वर्षाचं म्हातार आमच्या खासदाराला हात करतं, गळ्यात हात घालतं आणि म्हणतं बाळा केवढे बरेच दिवस झाले भेटला नाही, बरं आहे ना तुझं, काय लागतं याच्यापेक्षा. रस्त्याने चौकात एखादी फळ विकणारी म्हातारी गाडीला हात करते आणि फळं घेऊन नेत्यांच्या गाडीमध्ये टाकते आणि सांगते पोरा पोटाला काहीतरी खात जा, तुझं वजन समाजासाठी कमी होत चाललंय, राजकीय जरी वजन वाढत चाललं असलं तरी. 4थी 5वीचं पोरग नेत्यांना हात करतं, सेल्फी घ्यायला वर येतं आणि कानात हळूच सांगतं 4-5 किलोमीटरवरून चालत येतोय, तेवढ्या सायकलची व्यवस्था करा. अरे एवढंच कशाला, आमचा एखादा शेतकरी डीपी जळाला ना, रात्री परवा श्रीगोंद्याचं उदाहरण आहे. अमित भाऊ कुठे आहेत. श्रीगोंद्यामध्ये एका घरात साप निघाला. आता घरात साप निघाल्यावर खासदाराला कोणी फोन करेल का. घरात साप निघाला म्हणून खासदाराला फोन केला, तेवढा एखादा सर्पमित्र साप पकडायला पाठवून द्या. एवढी सर्वसामान्यामध्ये खासदाराला फोन करण्याची ताकद निर्माण कधी होते, जेव्हा तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं या लंके परिवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात ना, तेव्हा ही ताकद निर्माण होते. अरे आमदार कसा असावा. राणीताई, कोणीतरी म्हटलं की या घरामध्ये सत्ता द्यायची का. अरे सत्ता द्यायचा विषय काय. 2012 साली राणीताई आमच्या पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या. 2017 साली हीच महिला जिल्हा परिषदेची सदस्य झाली आणि तेव्हापासून जवळपास 12 वर्ष पाठीच्या मणक्यामध्ये इंजेक्शन घेऊन राणीताई या लंके परिवार हे समाजाची सेवा करतय. यापेक्षा दुसरं भाग्य पारनेरकरांच्या वाट्याला काय येणार, हा सगळ्यात जास्त विचार आहे. म्हणून 74 वर्षांच्या इतिहासात या पारनेर तालुक्यामध्ये एवढी मोठी सभा आजपर्यंत कधीच झाली नाही, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मी पुण्यातलं एक परवा दिवसाचं उदाहरण सांगतो. पुण्यामध्ये एक महिला पीएमटीनं प्रवास करत होती आणि ती पीएमटी बस स्टॉपवर आली आणि त्या पीएमटी जेव्हा बस स्टॉपवर आली ना, तर त्यावेळेस बरेचसे प्रवासी बसून गेले आणि ती पीएमटी पुढे चालायला लागली. त्या बाईला पीएमटी मध्ये घेतलं नाही. तेव्हा पीएमटी मधला एक माणूस ओरडला, अरे तिला पण घ्या, बाई माणूस आहे. खऱ्या अर्थानं लाडली बहीण योजना तुम्ही तर आता मतांसाठी सुरू केली, पण 20 वर्ष लाडका भाऊ म्हणून निलेश लंके माझ्या माता भगिनींच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला. म्हणून आजही मोहटा देवीसाठी लाखो महिला एकत्र येतात. अरे साधी इजा होत नाही, ही फक्त मोहटा देवीची कृपा नाही, तर वैष्णव देवी, मोहटा देवी, मळगंगा देवी, अंबिका देवी या लंके कुटुंबाच्या पाठीमागे उभ्या आहे. म्हणून सर्वसामान्यांच्या साठी हक्काचा माणूस खास निलेश लंके 365 दिवस 24 तास, हे समीकरण संपूर्ण देशाला कळालं. 74 वर्षांच्या इतिहासात तुम्हाला विचारतोय, कधी आपल्या तालुक्याचा आमदार खासदार हा देशाला जगाला कळाला का. पण ज्यावेळेस कोविडचं संकट आलं ना, त्यावेळेस हाच निलेश लंके छातीची ढाल केली, शर्टाचं बटन उघडं ठेवलं. ज्यावेळेस आज तुमच्याकडे मत मागायला जे पुढारी येतील ना, त्यांनी आपली घरं बंद केली होती, त्याच वेळी राणीताई असतील, दीपक अण्णा असतील, आमच्या अक्का असतील, आप्पा असतील, नेते असतील, ही सगळी माणसं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमच्या आमच्या सेवेसाठी दाखल झाली. आणि निलेश लंकेंनी नृत्यमान चॅनलवर ठणकावून सांगितलं,
माझं काय व्हायचंय ते होऊ द्या, पण माझा एक एक माणूस वाचला पाहिजे. आज एवढी गर्दी जमली आहे ना, त्याच्यापैकी हजारो माणसं निलेश लंकेने वाचवली. हे सगळ्यात जास्त महत्वाचं भाग्य आहे. अरे विकास कामं सगळी करतील, विकासाच्या गप्पा सगळे मारतील, पण विकासासोबत तुमच्या अडीअडचणीच्या काळात ज्यावेळेस जीवन मृत्यूचा प्रश्न निर्माण होईल ना, त्यावेळेस आधार देणारा एक नेतृत्व हवा आहे. आणि ते राणीताई आणि नेत्यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं आपल्या पारनेरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लोकसभेला पैशाचा वापर झाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही, पण आजही जर कधी नेत्यांच्या घरी गेले ना, तर नेत्यांच्या घरी गेल्यावर कोणता नोकर चाकर, आता खासदाराच्या घरी जायचं म्हणल्यावर भला मोठा बंगला, त्याच्या गेटमध्ये वॉचमेन, तो सांगणार साहेब झोपलेत, साहेब उठलेत, साहेब बाहेर गेलेत. इथं ही सिस्टीम नाही. सर्वसामान्य माणूस सुद्धा विचारतो नेते कुठे आहेत, त्याला डायरेक्ट सांगितलं जातं घरामध्ये बसलेत. तो नेते बसलेले असले, झोपलेले असले तरी बाजूला येऊन बसतो. ही निलेश लंकेनं महाराष्ट्रात आणि देशात ताकद निर्माण केली. आणि इथपर्यंत थांबत नाही. नेते सांगतात घरी जा, नाश्ता जेवण करून जा. त्यावेळेस कोणता नोकर चाकर तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येत नाही. तुमच्या ज्या आमदार होणार आहेत ना राणीताई निलेश लंके, त्या तुमच्यासाठी चहा नाश्ता स्वतःच्या हातानं बनवलेल्या घेऊन येतात. आतापर्यंत पारनेर नगर तालुक्याच्या इतिहासात असं चित्र कधी दिसलं होतं का? म्हणून माझ्या माता भगिनींना सांगतोय, 74 वर्षांच्या इतिहासात या पारनेर नगरमध्ये पहिली महिला आमदार होते. तिचं नाव आहे राणीताई निलेश लंके. आणि तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हासमोरचं बटन ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं दाबाल ना, त्यावेळेस एक वेगळा आनंद चेहऱ्यावर उमटेल. आणि प्रत्येक जण फक्त हेच सांगेल, माझ्या पारनेर नगर तालुक्यातली पहिली महिला आमदार झाली आणि तिला मतदान करण्याचं भाग्य आमच्या वाट्याला आलं. फक्त आमदार नाही तर येणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री सुद्धा राणीताई असतील. पहिल्या महिला आमदार आणि पहिल्या खऱ्या अर्थानं माझ्या सर्वसामान्य माणसाची कामं मार्गी लावायची असतील तर आजही सर्वसामान्य माणूसच आमदार आणि खासदार झालेला तुमच्या रूपानं आपल्याला पाहायचा आहे. म्हणून जाता जाता फक्त एवढंच सांगतो, तुडवली तर नागी नसते, तुडवली तर नागी नसते, गरजली तर वाघी नसते. तुडवली तर नागी नसते, गरजली तर वाघी नसते. तान्या बाळाची नीज असते, जिच्या कुशीमध्ये उद्याच्या भारताचं बीज असते, जिच्या कुशीमध्ये उद्याच्या भारताचं बीज असते. आलेली अनेक संकट परतवण्याची जिच्यामध्ये हिम्मत असते, आलेली अनेक संकट परतवण्याची जिच्यामध्ये हिम्मत असते. अरे आमच्या सारख्यांना तुमच्यामुळेच खऱ्या अर्थानं किंमत असते, आमच्या सारख्यांना तुमच्यामुळेच खऱ्या अर्थानं किंमत असते. एवढ्या मोठ्या संख्येनं हा बाजारतळ ऐतिहासिक सभेसाठी भरतोय. परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी नेत्यांना विनंती करतो की छोटीशी गोष्ट सांगतो फक्त. नेत्यांनी सांगितलंय 2 मिनिटं बोलायचं, अजून 2 मिनिटं मी बोलल्यानंतर नेते बोलतील. मला माहिती आहे तुमच्या ऐकण्याची मानसिकता नाही, पण ज्या कुटुंबानं 20 वर्ष 365 दिवस 24 तास याचा हिशोब केला तर काहीतरी लाखाच्या तासामध्ये आहे. म्हणून त्या कुटुंबासाठी जर दिवस दिला तरी आपलं फार काही जात नाही. एक छोटीशी फक्त गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. एकदा आता समजा पाऊस संपलाय, पण एका जंगलामध्ये एकदा पाऊस पडू लागला आणि पाऊस एवढा जोरदारात पडू लागला की त्या जंगलामध्ये एक राजा शिकारीसाठी गेला होता. जंगल घनदाट होतं आणि तो राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेला असताना विजा चमकायला लागल्या, अंधार पडला आणि जंगलाचा रस्ता राजा विसरला. आणि जंगलाचा रस्ता शोधत असताना त्या ठिकाणी एक सर्वसामान्य पोरगं आलं आणि राजाजवळ उभं राहिलं आणि राजाला विचारलं, मला माहितीये तुम्ही जंगलाचा रस्ता चुकलेत, पण मला या जंगलाचा संपूर्ण रस्ता माहित आहे, मी तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करेल. आणि त्याच वेळी जोरजोरात पाऊस परत चालू झाला. त्या सर्वसामान्य पोरानं राजाला हाताशी धरलं आणि जंगलाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. राजा राजवाड्यामध्ये पोहोचला. दुसऱ्या दिवशी सर्व सैनिकांना बोलून घेतलं आणि विचारलं, अरे ते सर्वसामान्य पोरग आहे, जंगलाचा पावसाचा अंदाज सांगतोय, त्याला आपल्या राजवाड्यात बोलून घ्या. संपूर्ण मिरवणूक निघाली. त्या पोराच्या गावामध्ये राजानं पाठवलेली मिरवणूक आली आणि राजानं पाठवलेली मिरवणूक त्या पोराच्या गावामध्ये आल्यावर त्या पोरानं ती मिरवणूक पाहिली आणि तिथला सेनापती पळत आला आणि सर्वसामान्य मुलाला म्हणाला की तुला माझ्या राज्याचा आम्ही सेनापती म्हणून नेमणार आहे. पोराला आश्चर्य वाटलं. घोड्यावर पोराची मिरवणूक निघाली. पोरग राजवाड्यापाशी आलं आणि राजानं पाहिलं पोरग घोड्यावर उलट बसलं होतं. आता राजानं डोक्याला हात लावला. ज्या सर्वसामान्य पोराला आपण राज्याचा प्रधान नेमायला निघालो होतो त्याला घोड्यावर साधं बसायचं माहित नाही, ते पोरग घोड्यावर उलट बसलं होतं.
घोड्याच्या तोंडाकडे पाठ केली होती आणि घोड्याच्या शेपटीकडे तोंड केलं होतं. राजानं त्या पोराला खाली बोलवलं आणि विचारलं, बाबा तू असं का केलं? त्यावेळी त्या पोरानं सांगितलं, ज्या सर्वसामान्य माणसांनी माझ्या पाठीमाग ठामपणे उभं राहण्याचं काम केलं, त्यांना पाठ दाखवण्याची हिंमत माझ्यामध्ये होत नाही, म्हणून मी त्यांच्याकडे तोंड केलं. गेली 20 वर्ष याच सर्वसामान्य माणसानं तुमच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याचं आणि तुमच्याकडं आलेल्या संकटात तोंड देण्याचं काम केलं. म्हणून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणूस या पारनेर नगर तालुक्याचा आमदार झाला आणि त्याच तुमच्या सारख्यांच्या बळावर पारनेर तालुक्याचा खासदार झाला. खरं तर 2009 साली सरपंच झालेला माणूस 2012 साली पंचायत समितीचा उपसभापती होतो. 2017 साली जिल्हा परिषद सदस्य होतो. तुमच्याच ताकदीच्या बळावर 2019 साली आमदार म्हणून 61,000च्या मताधिक्याने निवडून येतो आणि 2024 साली भारताच्या संसदेत आजही पत्र्याच्या घरात राहणारा, साधी चप्पल आणि साधे कपडे वापरणारा निलेश लंके नावाचा माणूस तुमच्या बळावर जायंट किलर म्हणून खासदार म्हणून जातो. ही ताकद या माणसानं खऱ्या अर्थानं उभी केली. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. आजही नेत्यांचा ड्रेस पाहिला आणि माझा कार्यकर्त्यांचा ड्रेस पाहिला तर याच्यामध्ये किती फरक आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करणारा, आणि मी आमदार होण्याच्या आधी सांगितलं होतं, मेरे कपडों से ना कर मेरे किरदार का फैसला, मेरे कपड़ों से ना कर मेरे किरदार का फैसला, अरे तेरा वजूद मिट जाएगा मेरी हकीकत जानते जानते, अरे तेरा वजूद मिट जाएगा मेरी हकीकत जानते जानते. आणि लंके परिवाराने निर्माण केलेलं हे निर्बळ आणि पाठबळ असंच या पुढच्या काळात सुद्धा आपल्या पाठीमागे राहू दे. आणि 23 तारखेला फक्त एकटं मतदानाला जायचं नाही, शेजारच्या सगळ्या बायका जमा करायच्या आणि सांगायचं, कोणी जर वेडवाकडं म्हटलं ना, आपल्या राणीताईंना मतदान करायचंय, आणि चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, मतदान होईपर्यंत हक्काने विचारायचं. जसा व्यासपीठावर तुम्ही ताबा घेतला, माझ्या समोर जसा तुम्ही ताबा घेतला, बूथ सुद्धा माझ्या महिलांनी ताब्यात घ्यायचेत आणि मतदान करायचंय, एवढीच विनंती करतो. आणि 24 तारखेची बातमी फक्त ऐकण्यासाठी आपले कान आतुर आहेत. पारनेर नगर तालुक्याच्या इतिहासातील पहिली महिला आमदार राणीताई निलेश लंके हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी विजयी, हा संदेश आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे. या ठिकाणी मी नेत्यांना विनंती करतो की आता आपण व्यासपीठाचा ताबा घ्यावा. धन्यवाद.